नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. आरग येथील 2,38,37,000 रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करताना आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे व मान्यवर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केला असून रविवार आरग येथील नागरी सुविधा डीपीडीसी 2515 आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल 2,78,37,000 रुपयांच्या 12 विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. याच गावातील अन्य 13 कामांसाठी 1,89,00,000 रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत. आरग गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरच्या कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी वचन पूर्तता केली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे. सदर गावामध्ये रस्ते, गटार, सभामंडप इत्यादी विकास कामांचा समावेश आहे. या सर्व कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी युवा नेते सुशांतदादा खाडे, किरणदादा पाटील, सागर वडगावे साहेब, डॉक्टर अनिल कोरबू, सर्जेराव खटावे उपसरपंच, सुभाष खोत, अजित कांबळे, प्रकाश गायकवाड, अशोक सुतार, दौलत गावडे, बिरू गावडे, नामदेव काका गावडे, नवलू गावडे, सचिन पाटील, अरुणांना, संजय नागठाणे, प्रभाकर कांबळे, जयपालांना कांबळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.